तर आज पण मार्केट जे होतं रेंज बाउंड होतं. निफ्टीमध्ये आपण बघितलेलं होतं सकाळची जी 5 मिनिटांची कॅन्डल होती, त्या कॅन्डलमध्येच मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसलं. आपण ज्या महत्त्वाच्या लेवल म्हणत होतो मार्केटमध्ये, त्या पण मार्केटने ब्रेक केलेल्या आहे. आजच्या दिवशी मार्केट आपल्याला गॅप डाऊन ओपन होताना दिसलं. तर मग आता मार्केटसाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, मी तुम्हाला लेवल चार्टवरती दाखवतो. आपण म्हटलं होतं 24,180 ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार. पण बघा 3 दिवस सेलिंग झाल्यानंतर आजच्या दिवशी मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालेलं होतं. आणि आता खाली जो सपोर्ट आहे मार्केटसाठी तो म्हणजे 23,800चा सपोर्ट आहे. आता त्याच्या खाली पण जर मार्केट जात असेल तर मार्केटमध्ये अजून इथे विकनेस येऊ शकते. जोपर्यंत आपल्याला स्ट्रक्चर इथे हायर लोचं दिसत होतं तोपर्यंत आपण म्हणत होतो की मार्केट इथे आता अपट्रेंडमध्ये जात आहे. पण हे स्ट्रक्चर आपल्याला थोडंसं आता इथे खराब होताना दिसतंय. जे महत्त्वाचे सपोर्ट आहेत 24,500 त्यानंतर 24,180 त्याला मार्केट इथे ब्रेक करत खाली आलेलं आहे. आता बघूया उद्याच्या दिवशी पण मार्केट इथे एक रिव्हर्सल देत आहे का, म्हणजे 24,180च्या वरती मार्केट जात आहे का, कारण की 24,180 ही लेवल आता मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचं काम करणार. आणि खाली जो सपोर्ट असेल मार्केटसाठी तो म्हणजे 23,800चा असेल. आजचं सेशन जे होतं पूर्ण रेंज बाउंड होतं. बघा अशा मार्केटमध्ये जो ऑप्शन ट्रेडर असतो ना, तो नेहमी लॉस करून घेत असतो. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग टाळलं पाहिजे. इक्विटीमध्ये काम करत चला आणि चांगले स्टॉक जे असतात ना त्यांच्यामध्ये लेवल बघून काम करत चला, त्यांचा ट्रेंड बघा.